महाराष्ट्राच्या आणि नागपूरमध्ये सद्भावना यात्रेच्या समारोप प्रसंगी आयोजित या कार्यक्रमाला जे प्रमुख उपस्थिती ज्यांची आहेत ते सन्माननीय महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश निथलाजी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मित्र हर्षवर्धनजी सपकाळ, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे सन्माननीय नेते विजय वडेट्टीवारजी, सन्माननीय माजी मंत्री नितीन राऊतजी, माजी मंत्री सुनील केदार साहेब, सर्व मंचकावरील मान्यवर, सर्व खासदार, आमदार, काँग्रेसचे सर्व जिल्हा अध्यक्ष आणि उपस्थित सर्व काँग्रेसचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते आणि माझ्या मित्रांनो, प्रदेश काँग्रेस कमिटीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं पावलं या महाराष्ट्रामध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो बिंदू आहे, या राज्यामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये जे बीजेपी RSS कडनं सतत फूट डालण्याचा जो प्रयत्न केला जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये घडलेली अलीकडची घटना, नागपूरची घटना असेल किंवा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा जे प्रयत्न त्यांच्याकडनं होत आहेत, त्याला हाणून पाडण्याकरता आपले प्रांताध्यक्ष यांनी ही भूमिका घेतलेली आहे। म्हणून नागपूरच्या घटनेनंतर सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाठवलं आणि फॅक्ट काय आहेत ती त्यांनी अहवालाच्या निमित्तानं मागून घेतली आणि त्यानंतर राज्यपालांना आम्ही सगळे भेटलो आणि हे स्पष्ट झालं की या पाठीमागे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचं कट कारस्थान आहे, हे लपून राहिलेलं नाही आहे, हे उघड झालेलं आहे। म्हणून अशा प्रकारचं कट कारस्थान प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत असेल तर आपण हा विषय हातामध्ये घेतला पाहिजे आणि लोकांमध्ये सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्याकरता काँग्रेस कार्यकर्त्यांना सज्ज केलं पाहिजे। ही भूमिका घेऊन प्रथमच सद्भावना यात्रा या ठिकाणी नागपूरवरून त्यांनी काढली। नागपूरमध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केला। हे राज्यामधले बसलेले सरकार जे आहेत हे जातीय दंगली त्या ठिकाणी भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आपण सर्वांनी शांत राहिलं पाहिजे। आपण त्या ठिकाणी सद्भावना त्या ठिकाणी लोकांमध्ये निर्माण केली पाहिजे। हिंदू असेल, मुस्लिम असेल इथपर्यंतच मर्यादित नाही तर जातीमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अशा प्रकारची वाद निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहेत। भेदभाव झाला तरच त्यांनी त्या ठिकाणी सत्तेपर्यंत पोहोचू शकतात। ही भूमिका घेऊन सर्वत्र राजकारण करायला त्यांनी जे सुरुवात केली, याला खऱ्या अर्थानं सद्भावना यात्रेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी ही यात्रा काढली। पण इथंच आपल्याला हा विषय थांबू देता येणार नाही। जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, नगरपालिकांमध्ये, महानगरपालिकांमध्ये, सर्व महाराष्ट्रामधल्या अशा प्रकारच्या सद्भावना यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे। ही भूमिका काँग्रेसकर्त्यांनी घ्यावी अशा प्रकारचा संदेश प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांनी दिलेला आहे। आणि आज आपल्या सर्वांना माहीत आहे की आपलं नेतृत्व सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्यावर ईडीने त्या ठिकाणी केसेस दाखल केलेले आहेत। हे सुद्धा भयंकर मोठं आपल्या समोरचं एक आव्हान आहे। आपण कशा प्रकारे परतून लावतो, आपण प्रत्येक गावाचा कार्यकर्ता असेल, तालुक्याचा, जिल्ह्याचा कार्यकर्ता असेल, यामध्ये निषेध नोंदवण्याकरता कशा पद्धतीने काम त्या ठिकाणी करतो, ही अलीकडच्या काळामध्ये तशा प्रकारचा कार्यक्रम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ठरवतील। त्याला त्या ठिकाणी मजबूतीनं आपण एक संदेश देण्यासाठी महाराष्ट्रामधून की आम्ही राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी, गांधी कुटुंबासोबतच आहोत आणि काँग्रेस सोबत आम्ही प्रचंड ताकदीने उभा आहोत, हा संदेश देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे। अशा प्रकारची आपल्या सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि खरं पाहिलं तर नागपूरच्या लोकांनीच बोलावं अशा प्रकारची माझी इच्छा होती। परंतु आपण त्या ठिकाणी सांगितलं की नाही 2 शब्द बोला आणि मी त्या फॅक्ट फाइंडिंग कंपनीच्या याच्यामध्ये आलेलो होतो आणि परिस्थिती त्या ठिकाणी जाणून घेतली। मला 100% यामध्ये
पूर्णपणे बीजेपीचं, RSSचं आणि त्यांचं बजरंग दलांचं आणि शिवसेनेचं त्या ठिकाणी असलेल्या बजरंग दलाचं आणि विश्व हिंदू परिषदेचं हे कटकारस्थान या ठिकाणी दिसून येत आहेत. हे लपून राहिलेलं नाही आहे, हे उघड झालेलं आहे. परंतु हे शासन कोणता प्रयत्न त्या ठिकाणी कारवाई करणार नाही. केंद्र शासन सुद्धा कोणती कारवाई करणार नाही. परंतु वास्तविकता जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे, अशा प्रकारची आपल्याकडनंही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना सद्भावना यात्रेमध्ये सहभागी झालात मोठ्या संख्येनं आपले आभार व्यक्त करतो आणि या निमित्ताचे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. जय हिंद.